40 मिनटं आमची चर्चा या विषयावर झाली। पूर्णपणे माहिती त्यांना मी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून तिथं दिलेली आहे। त्यांनी स्वतः मिळूनसुद्धा बऱ्यापैकी अभ्यास त्या ठिकाणी या विषयाच्या बाबतीत केला होता आणि त्यांना विनंती केली की 9 तारखेपासून केंद्रात पार्लमेंटचं सेशन सुरू होतं आहे। त्यामुळे त्या सेशनमध्ये आपल्या पक्षाचे खासदार दोन्ही हाऊसचे त्यांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडावा। न्याय देण्यासाठी पारदर्शक पद्धतीने एन्क्वायरी कशी झाली पाहिजे। जे मंत्री आहेत आज देशाचे एव्हिएशन मंत्री, त्यांच्या पार्टीचं आणि या VSRचं आतले संबंध त्या ठिकाणी असल्यामुळे न्याय मिळू शकणार नाही। त्यामुळे त्यांना त्या पदावर राहण्याचा कुठेही अधिकार नाही अशी भूमिका मी तिथं त्या ठिकाणी मांडली। FIR महाराष्ट्रामध्ये घेतला जात नाही हेही तिथं बोललो आणि DGCAचे काही अधिकारी आणि VSR यांची मिलीभगत असल्यामुळे योग्य दिशेने हा जो काय तपास आहे तो तिथं जाताना दिसत नाही। त्याच्याचबरोबर CBIकडे 18 दिवस झालं पत्र देऊनसुद्धा पण CBIने अजूनसुद्धा हा विषय हातामध्ये घेतलेला नाही। त्यामुळे इन्व्हेस्टिगेशनला जी काही गती पाहिजे, एक महाराष्ट्रातला मोठा नेता या ॲक्सिडेंटमध्ये त्या ठिकाणी आपल्यातून निघून गेलेला आहे, पण तरी इन्व्हेस्टिगेशन त्या ताकदीने होत नाही। त्यामुळे एका मोठ्या पक्षाचे नेते म्हणून तुमच्याकडे एवढे खासदार आहेत, आमदार आहेत, तुम्हीसुद्धा या इन्व्हेस्टिगेशनमध्ये कुठंतरी गती यावी आणि अजितांना न्याय मिळावा ही जी लोकांची भूमिका आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी आपणसुद्धा ताकद द्यावी अशी विनंती मी केली आणि त्यांनी ती स्वीकारली आणि स्वतः आणि त्यांचा पक्ष आणि सर्व खासदार आणि आमदार मिळूनसुद्धा या विषयासाठी आपण लढूया एकत्रित असं त्यांनी त्या ठिकाणी मला सांगितलेलं आहे। ओके, एकूण आपण सांगतात की उद्धव ठाकरे यांनी देखील या विषयाचा अभ्यास केला होता। त्यांचं ओव्हरऑल ह्या सगळ्या याच्यानंतरचं निरीक्षण काय आहे त्याबद्दल त्यांनी तुमच्याकडे निरीक्षण नोंदवलं का? नाही, त्यांचं मत आलं की ज्या पद्धतीने जे काही त्रुटी दिसत आहेत, नाही तर सेफ्टीच्या बाबतीत ती VSR नावाची कंपनी आहे त्याच्यात त्यांना अनेक लोक भेटली आहेत, त्या लोकांनीसुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की सेफ्टीच्या बाबतीत ती कंपनी खूप योग्य नव्हती। त्यांनी हेही सांगितलं की या VSR कंपनीच्या विविध विमानाच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून कधी ना कधी ते त्या ठिकाणी प्रवास हा केलेला आहे। DGCAच्या बाबतीतसुद्धा त्यांना काही लोकांनी अधिकारी हे मिलीभगत आहे असंसुद्धा त्यांना तिथं सांगण्यात आलं। FIRबद्दल तर सगळ्यांनीच म्हणजे आश्चर्य व्यक्त केलं आहे की महाराष्ट्रात FIR कसा होत नाही। घाटकोपरमध्ये जो काही ॲक्सिडेंट झाला होता 19ला 9 महिन्यामध्ये पाठपुरावा केल्यानंतर आणि एखादा भाजपच्या खासदारांनी माजी खासदारांनी पाठपुरावा केल्यानंतर लगेच FIR होतो, पण इथं FIR होत नाही याच्यावरसुद्धा त्यांनी तिथं आश्चर्य हे व्यक्त केलेलं आहे। त्यामुळे जे मुद्दे मी घेतले त्यातले बरेचसे मुद्दे त्यांनासुद्धा त्या ठिकाणी मान्य आहेत। DGCA सारख्या जो आहे एकूणच एव्हिएशन हे जे प्रकार आहे सर्वसामान्यांच्या थेट निगडीत नसल्यामुळे DGCA सारख्या लोकांचं फावतं आणि त्यामुळं त्या ठिकाणी अनेक गैरकारभार चालतात असं वाटतंय का? आणि हे जरा गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे असं वाटतंय? नाही, 100% ह्याच्यामध्ये बदल मोठ्या प्रमाणात होण्याची जरूरत आहे। आपण जर बघितलं तर अजितदादांचा ॲक्सिडेंट तर आहेच, पण जी घटना अहमदाबादमध्ये घडली त्याच्याकडे सुद्धा एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघण्याची जरूरत आहे। तिथे इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने चाललं आहे त्याच्यामध्ये लोकांचा विचार कमी आणि बोईंग कंपनीचा जास्त आणि कुठंतरी इन्शुरन्स कंपनी म्हणजे जे काय एअर इंडियाला इन्शुरन्स तिथं मोठ्या प्रमाणात पडणार आहे तर त्या बाबतीतच कुठंतरी चर्चा होताना आणि त्यांचा जो काही CVR आहे ते जे रेकॉर्डिंग आहे त्याच्यामध्ये सुद्धा फार मोजकं रेकॉर्डिंग हे लोकांसमोर तिथं आलेलं आहे। त्यामुळे लाखो करोडो लोक भारतामध्ये विमानाने प्रवास करतात, पण DGCA ज्या पद्धतीने वागते, सेफ्टी ऑडिट ज्या पद्धतीने करते, कुठंतरी आता धोका वाटायला लागला विमानातसुद्धा प्रवास करताना। त्यामुळे त्या अनुषंगाने रिस्ट्रक्चरिंग जे पाहिजे आणि कुठंतरी एक शिस्त DGCAमध्ये जी आली पाहिजे आणि करप्शन जे मोठ्या प्रमाणात DGCAमध्ये ते कुठेतरी कमी झालं पाहिजे, कारण शेवटी लोकांच्या सेफ्टीचा हा मुद्दा आहे। VIP गेला, आमचा नेता गेला, आमचा काका गेला हा तर मुद्दा आहेच, पण करोडो लोक जे सामान्य परिवारातले ते विमानाने आज ज्या देशामध्ये प्रवास करतात त्यांच्या सेफ्टीचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात हा मुद्दा आहे। आपण बघतोय आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून शरद पवार यांचं राज्यसभेसाठी पुन्हा एकदा नाव निश्चित झालेलं आहे। एकूणच मोठ्या प्रमाणात ओढाताण किंवा दावे प्रतिदावे केले जात होते, या विषयावर उद्धव ठाकरे यांच्याशी काही चर्चा झाली, तुम्ही आभार मानले का? आणि दुसरी गोष्ट तुमची प्रतिक्रिया काय असेल यात? एकच मुद्दा महत्त्वाचा आहे की काल सुप्रियाताई स्वतः आल्या होत्या, जयंत पाटील साहेब स्वतः आले होते, त्यांनी चर्चा करत असताना खासदारकीच्या बाबतीत चर्चा केली हे आपल्या सगळ्यांना तिथं माहिती आहे। मी इथं येऊन कुठेही